नमस्कार मंडळी 2024 ला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर तलाठी असेल, कृषी विभाग असेल, त्यानंतर जिल्हाधिकारी असतील यांच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करण्यात आले होते आणि हे जे काही प्रस्ताव होते ते विभागीय आयुक्ताला पाठवण्यात आले होते। विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून ती पुरवणी करण्यात आली होती आणि यामध्ये आता नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आलेली आहे। जवळपास 25/2/2025 रोजी एक महत्त्वपूर्ण GR करण्यात आलेला आहे आणि जी काही 2024 ची नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आलेली आहे। आता आपण कोणकोणत्या जिल्ह्यात ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्याचबरोबर किती शेतकरी यामध्ये पात्र केलेले आहे आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी लागणारा निधी किती आलेला आहे, वाटप कधी केले जाणार आहे, हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। मंडळी, ज्याची शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये तलाठी असतील, कृषी विभाग असेल, त्यानंतर जिल्हाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या, पंचनामे सुद्धा झाले होते। परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी सुद्धा झाल्या होत्या आणि केवायसी झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप करण्यात आलं नव्हतं। अशातच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही नुकसान भरपाई असेल ती वाटप केली जात आहे। हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे आपल्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जात आहे। आता काही गावात कुठे 9,000 रुपये रक्कम वाटप केली जात आहे, कुठे 8,000 रुपये, कुठे 13,600 रुपये। अशा पद्धतीने ज्या तलाट्यांच्या माध्यमातून जशा पद्धतीच्या आणेवाऱ्या करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केली जात आहे। प्रथमतः आपण परभणी जिल्ह्याची माहिती घेणार आहोत। परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। परभणी जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं 1607 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी जवळपास 13,50,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात सुद्धा 3,093 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 35,83,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अकोला जिल्ह्यात फक्त 18 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या जिल्ह्यात फक्त 50,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यासाठी 885 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 58,42,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात 286 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 2,87,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जे काही बुलढाणा जिल्हा आहे 3,287 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 3,35,71,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आणि मंडळी, लातूर जिल्ह्यात फक्त 3 शेतकऱ्यांचं नुकसान दाखवलं होतं आणि या जिल्ह्यात 14,000ची नुकसान भरपाई सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात 5,114 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी सुद्धा करण्यात आल्या होत्या। अशा शेतकऱ्यांसाठी 6,64,91,000ची मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यात 51 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 2,61,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यात 1,886 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 2,85,36,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या केवायसी सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि हे जे काही आकडे कुठे 13, कुठे 3 शेतकरी, कुठे 18 शेतकरी आहेत, जे काही शेतकरी यामध्ये पूर्णपणे पात्र करण्यात आले होते, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे। आता आपण समजू की लातूर जिल्ह्यात जर 3 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर मग बाकीचे शेतकरी कुठे गेले असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरुवातीला केवायसी करण्यात आल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वाटप करण्यात आली होती। जे काही शेतकरी उर्वरित राहिले होते त्या शेतकऱ्यांसाठी परत मंजुरी देण्यात आली होती। त्यासाठी ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही आकडे ते कमी आलेले आहेत, काही शेतकऱ्यांचे आकडे जास्त आलेले आहेत। परंतु असो, जे काही शेतकरी पात्र करण्यात आले होते, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम आता वाटप केली जाणार आहे। येत्या 8 दिवसात हे वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे। जे काही शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप हिंगोली जिल्हा जरी असेल तरी भरपूर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे वाटप करण्यात आलेले आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी आहेत जे आकडे पाहिलेले आहेत आपण आता समजा उदाहरणार्थ हिंगोलीचं पाहू, 5,114 शेतकरी बाकी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी 6,64,91,000ची मदत ही बाकी आहे। त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 8 दिवसात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। जे काही शेतकरी बाकी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,600 रुपये प्रमाणे हेक्टरी अनुदानाचे नियम आहेत, निकष आहेत। त्या निकषानुसार 13,600 रुपये एवढं अनुदान आपल्या खात्यावरती जमा केले जात आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठे 8,000, कुठे 10,000 रुपये जे काही तलाठी असेल, जे काही तलाठीच्या माध्यमातून अनिवार्य असेल
त्यानुसार या अनुदानाची रक्कम वाटप केले जात आहे. नियम जे आहे ते 13,600 आहे. 13,600 रुपये हेक्टरी प्रमाणे आपल्याला 3 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान जमा केले जात आहे. असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.